ये देखो बंदर कमांड डारा हाँ? कितने सारे। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत पालघरमधील वाघोबा या ठिकाणी। तर आज आपण जाणार आहोत कालदुर्ग फोर्ट याची ट्रॅकिंग करण्यासाठी। हे बघा, हे वाघोबाचं मंदिर आहे आणि हे जे ठिकाण आहे कालदुर्ग फोर्टचं बेस विलेज आहे। तर हे बघा, असा हा इथला नजारा आहे आणि या ठिकाणी माकडाची दहशत खूप जास्तच आहे आणि हे यांची संख्या पण खूप जास्त प्रमाणात आहे। हे बघा, तर चला मग आता कालदुर्ग फोर्टची जी ट्रॅक आहे ती चालू करूयात। आणि ह्याची जी ट्रॅक आहे या मंदिराच्या मागच्या दिशेनेच हे बघा, बरेचसे ट्रॅकर्स या ठिकाणी चढून सुद्धा आले आहेत आणि काही लोक चढता सुद्धा आहेत। तर चला आता आपण पण जाऊया आणि कालदुर्ग फोर्ट सर करूयात, चलो। तर मित्रांनो, इथे वाघोबा ठिकाणी जर आल्यात, वाघोबा बेस्ट ठिकाणी, तर या ठिकाणी माकडांच्या दहशत बघा किती आहे। तर हे जे आहेत ना, इथे आल्यानंतर जर गाडी वगैरे पार्किंग करत असाल तर थोडंसं सावधान, कारण की इथे आहेत ना, हे बघा गाडीची सीट फाडली आहे यांनी। हे देखो, तर मित्रांनो, फायनली आपण अर्धा तासाचा ट्रॅक केलेला आहे आणि ट्रॅक करता करता आहे बघा, लल्ला आपल्याबरोबर आहे, मनीष मागे आहे आणि जो रोहित आहे तो मागे येतो आहे। तर ह्या ठिकाणी ट्रॅक पूर्ण पाऊस पडतो आहे आणि ट्रॅकिंगच्या रस्त्यावर पाणी वाहतो आहे आणि हे बघा, घनदाट असं जंगल दिसतंय का भारी। हे बघा, क्या मालूम अभी क्या कर रहा हूँ मैं। पूर्ण जंगलच आहे आणि आज पालघर जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट असल्या कारणामुळे ह्या ठिकाणी भरपूर ट्रॅकर्स जे आहेत ते ट्रॅकिंग करून गेले आहेत आणि अजूनसुद्धा आपल्या मागे ट्रॅक लोक करतायत। तर चलो, 1:15 झालेला आहे। आता इथून किती टाईम लागतो टॉपवर पोचण्यासाठी ते बघूयात। तर मित्रांनो, अर्ध्या तासाच्या ट्रॅक नंतर आपण अशा एका समतल जागेवर येऊन पोचलेलो आहोत जिथे आपण आराम करू शकतो। हे बघा, जागा आहे, इथे पूर्ण जंगल, चारी बाजूनी इथून जंगल दिसतंय आणि इथे हा खडकाळ भाग आहे, तिथे आपण आता थांबलेलो आहोत। आणि कालदुर्ग फोर्टची जर तुम्हाला माहिती सांगायची झाली तर 1558 मीटर उंचीचा हा समुद्रकिनाऱ्यापासून फोर्ट आहे आणि लोकप्रिय असा हा कालदुर्ग फोर्ट आहे। आणि या ठिकाणी आज पूर्ण पावसाचं वातावरण असल्या कारणामुळे हे बघा, चारी बाजूला पूर्ण धुकाल असं वातावरण झालेलं आहे। विषमगम असा घमासूम असा इथे धुकाल पसरलेला आहे। तर हे बघा, तर खूप सुंदर असा इथे नजारा आहे, पुढचं काहीच दिसत नाही। पण या ठिकाणी आज भरपूर असे ट्रॅकर्स जे आहेत ते ट्रॅकिंग करण्यासाठी आलेले आहेत आणि हे ह्यांचं फोटोशूट चालू आहे इथे। चलो, तर आता पुढचा जो ट्रॅक आहे तो करणार आहोत। मित्रांनो, भरपूर पाऊस आहे बघा आणि
मित्रांनो फायनली आपण 90% कालदुर्ग फोर्टवर पोहोचलेलो आहोत आणि इथून तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा, ढगामध्ये आलेत आपण, ढगामध्ये पूर्ण धुकं आहे आणि ह्या ठिकाणी पावसाचा आनंद घेताना तेव्हा फोटोशूट तर कालदुर्ग फोर्टचा जो आहे 95% जो ट्रॅक आहे तो आपण पूर्ण केलेला आहे आणि आपले मित्र बघा वर फोटोशूट करत होते. तर या ठिकाणी पाऊस जो आहे तो भरपूर प्रमाणात आहे आणि ऊपर आहे आता आपल्याला लागत नाही कारण की आपण दगडाच्या मागे आहेत. तर तुम्हाला पावसाचा व्ह्यू पूर्ण पाऊसच आहे आणि हा जो आहे तो पूर्ण ढगामध्ये कालदुर्ग फोर्ट गेलेला आहे. तर या ठिकाणी भरपूर ट्रॅकर्स होते ट्रॅकिंग करताना, लेकिन पण भरपूर पाऊस असल्याकारणाने सर्व निघून गेलेले आहेत. आपणच आता 4 जण आहेत. चला आता फटाफट वर ट्रॅक करणार आणि आपण पण घरी निघणार कारण की पालघर जिल्ह्यामध्ये जे आहे अतिवृष्टी पाऊस दिलेला आहे. ओके, तर मित्रांनो फायनली आपण आता कालदुर्ग फोर्टवर येऊन पोचलेले आहेत. हे बघा, या ठिकाणी जागोजागी अशा पाट्या लावलेल्या आहेत. आता जे आपण उभे आहोत ते बाले किल्ल्याच्या इथे आहेत. त्याच्यानंतर ह्याच साईडला हे बघा एक पाण्याचा टाका आहे. चला मग वर काय काय आहे ते बघूयात. ट्रॅक करताना भरपूर पाऊस असल्या कारणामुळे आपल्याला ट्रॅकिंगचा जो रस्ता आहे तो दाखवता आला नाही. पण या ठिकाणी येताना पूर्ण असा पडलेली पायवाट आहे आणि बुलबुला तर ह्या ठिकाणी बघा बोर्ड लावला आहे आपल्या माणसांनी, 1500 फीट ऊपर आहे लवर्स सुधारणार नाही. हे बघा या ठिकाणी सुद्धा आय लव वाघोबा डोंगर, आय लव वाघोबा डोंगर खूप छान लिहिलेलं आहे. आणि ह्याच्याच खाली जर गेले तर एक मोठं पाण्याचा टाका आहे, त्या ठिकाणी आपण जाणार आहोत. चला ए लल्ला, भरपूर काय एवढं आहे, एवढं खोल नाही आहे. 10-20 फुट जाने का अंदर नहीं जाता है ना 10 फीट रहेगा, 8-10 फीट. ह्या गडावर 2 पाण्याची टाके आहेत. तर पिण्यायोग्य तर नाहीत कारण की याच्यामध्ये भरपूर असा कचरा वगैरे असतो. जर आपण अतिच इमर्जन्सी असली तर ह्याचं गरम करून किंवा थोडंसं पाणी पिऊन उपयोग करू शकतो. पण हे पाणी जे आहे ते पिण्यायोग्य नाही. आता हे जे आहे ह्याची खोली वगैरे आपल्याला काय सांगता येणार नाही कारण की गुगलवर पण ह्याची माहिती जी आहे ती कमीच आहे. तरीसुद्धा जर आपण मेमध्ये आलो तर ह्याची जी खोली आहे ती 8 ते 10 फीट एवढी आहे असं अंदाजे तुम्हाला मी सांगू शकतो. आणि ह्या ठिकाणी बघा एक मस्त नजारा आहे. हे जे सफेद सफेद दिसतंय ना, ही जी आहे रानभाजी, जी कोली या नावाने प्रसिद्ध आहे. तर आता जे आहे थोड्या दिवसापासूनच खूप पाऊस पडतोय आणि या डोंगरामध्ये रानामध्ये अशा भाज्या ज्या आहेत
त्याचा भंडार भरपूर असतो, पण ते आपल्याला ओळखता आल्या पाहिजे. तुला आता टॉपवर जाणार. या ठिकाणी वारली चित्र आणि आदिवासीचं मानाचा शब्द जोहार लिहिण्यात आलेला आहे. आणि बघा या ठिकाणी फ्लॅग लावण्यासाठी एक त्याचा स्तंभ उभा करण्यात आलेला आहे. हा जो व्ह्यू आहे तो कालदूर फोर्टचा आहे. आणि हा कालदूर फोर्ट जो आहे तो गिरिदुर्ग प्रकारामध्ये येतो. आणि पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ॲक्टिव्हिटी व्हायच्या म्हणजे समुद्रकिनाऱ्यावरनं वर लक्ष ठेवण्यासाठी या गड किल्ल्याचा जो होता तो उपयोग केला जायचा. आणि या ठिकाणावरनं भरपूर अशा जागेवर लक्ष ठेवता येत होतं. तर आता मात्र या ठिकाणी आपल्याला काय दाखवता येणार नाही, कारण की खालचं काहीच दिसत नाही. खालचं समोरचं काहीच दिसत नाही. जवळपासचं जे आहे ते दिसतंय आणि भरपूर असा पाऊस या ठिकाणी होतोय. तर पुढची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय. ते माकड बघा थोडं गपकन गेलो झाडावर. हां काय तर मित्रांनो हा आहे वाघोबा वॉटरफॉल. बघा नजारा बघा. जर तुम्ही कालदुर्ग फोर्ट जर करण्यात येत असेल तर हा एक दुसरा एक पॉईंट आहे इथे येण्यासारखा बघण्यासारखा खूप सुंदर आहे. एक मोठं